नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात सरसंघ चालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याच्या बातमीनं. भारतातले हिंदू मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत. देश पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी सोबत राहायला हवं, असं वक्तव्य सरसंघ चालक मोहन भागवत यांनी केलंय. मुस्लिम विचारवंतांशी एक महत्त्वाचा संवाद आज सरसंघ चालक मोहन भागवत यांनी साधला आणि यावेळी इस्लाम परकीय आक्रमणामुळे भारतात आला हा इतिहास असाच सांगायला हवा. हिंदू मुस्लिमांचा DNA एकत्र आहे, एक आहे, असं वक्तव्य सुद्धा मोहन भागवत यांनी केलं. इस्लाम परकीय आक्रमणामुळे भारतात आल्याचा यापुढे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे सुशिक्षित लोकांनी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो. इथे दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी, असं म्हणत त्यांनी मुस्लिम समाजाला साद घातली आहे. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, सरसंघ चालक मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजातल्या प्रतिनिधींशी साधलेला संवाद हा संघाची एक वेगळ्या प्रकारची गोष्ट होती, पण यात त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यात प्रामुख्याने कुठले आहेत? विलास, आपण जर पाहिलं तर संघचालक यांचा हा दुसरा असा कार्यक्रम आहे, कारण देशामध्ये मुस्लिम तरुण असतील, मुस्लिम समाजातले वेगवेगळ्या स्तरातील जाणकार असतील, त्यांच्याशी संवाद साधण्याचं जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडनं केले जात आहेत. आज देखील मुंबईमध्ये स्ट्रॅटेजिक ग्लोबल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये राष्ट्र सर्वप्रथम या संदर्भातल्या या कार्यक्रमाचं शीर्षक होतं आणि यामध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की हिंदू आणि मुस्लिम समाजातल्या सर्वांचा पूर्वज जे आहेत ते एक होते आणि इस्लाम जो आहे तो परकीयांच्या आक्रमणाबरोबर भारतात आला आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मुस्लिम समाजातले जे जाणकार आहेत त्यांनी या ठिकाणी सर्वांना सांगायला हवं. कारण आता ज्या पद्धतीने कट्टरपंथीय वेगवेगळ्या ठिकाणी धुमाकूळ घालतात, अशा परिस्थितीमध्ये जर आपण या सर्व गोष्टी सांगायला उशीर केला तर त्याचे परिणाम जे आहेत ते भारताला भोगावे लागतील. या संदर्भातलं विधान देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सरसंघ चालक मोहन भागवत यांनी केलेलं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे. मुस्लिम समाजातल्या तरुणांना एक प्रकारे साथ सुद्धा त्यांनी घातलेली आहे की समाजाच्या देशाच्या सगळ्या विकासासाठी सगळ्यांनी सोबत राहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हिंदू या शब्दाची त्यांनी केलेली व्याख्या आणि हिंदूंच्या बद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यांचा एकहाती झेंडा तिथं फडकलाय. एकूण 58 जागांपैकी भाजपनं तब्बल 36 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवलाय. अनेक वर्ष बेळगाववर वर्चस्व असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची सीमा भागातली वाटचाल आता काही अंशी खडतर होणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे 9 उमेदवार जिंकले तर 10 अपक्षांनी सुद्धा विजय मिळवलाय. MIMचा 1 उमेदवार या निवडणुकीत जिंकून आलाय. बेळगावमध्ये मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटले जातात ही नादानी असल्याची टीका संजय राऊतांनी केली. बेळगाववर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी कर्नाटक सरकारनं हा पराभव घडवून आणल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगाववरती महाराष्ट्राचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केलेली आहे त्या संदर्भात हळूहळू माहिती बाहेर येईल. आज महाराष्ट्रात ज्यांना आनंदाचा उकाळा फुटलेला आहे बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल, बरं का, त्यांना इतकं सांगू शकतो की जे पेढे वाटतायत आज बेळगावात मराठी माणूस हरल्याबद्दल पेढे वाटले जात आहेत इथे, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतकी नादानी आणि नालायकपणा मराठी माणसाच्या बाबतीत ही गद्दारी आतापर्यंत कोणी केली नव्हती. दरम्यान संजय राऊत यांच्या टीकेला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे बहुतांश नगरसेवक मराठी आहेत, त्यामुळे मराठी भाषिकांचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. अशी नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी शंका व्यक्त केली आहे, कारण ज्या ज्या वेळेला रिझल्ट बरे असतात त्या त्यावेळेला EVM चांगलं असतं, म्हणजे त्यांच्या दृष्टीने बरे असतात, आणि ज्या ज्या वेळेला रिझल्ट त्यांच्या विरोधी लागतात त्या त्यावेळेला EVMमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, हेराफेरी असते. तशी प्रतिक्रिया त्यांनी आत्ताच दिल्याचं कळलं, तर ती त्यांच्या स्वभावानुसार आहे आणि त्यांच्याच नाही विरोधकांच्या स्वभावानुसार आहे, त्याची काही आम्ही केअर करत नाही. दरम्यान संजय राऊत पहिल्यांदाच खरं बोलल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावला. बेळगावात भगवा फडकेल असं संजय राऊत म्हणाले होते आणि निकालानंतर तिथे भाजपच्या विजयानं भगवा फडकल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय. बेळगावमधल्या कार्यकर्ता, नेता आणि जनतेचं मी अभिनंदन करतो. आणि या प्रकरणात मात्र शिवसेनेचे संजय राऊत पहिल्यांदा अगोदर खरं बोलले असं मी म्हणेन. ते म्हणाले होते की बेळगावमध्ये भगवा फडकेल. बेळगावच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला खरा भगवा भाजपकडेच आहे आणि त्यामुळे तो फडकला, हे आता स्पष्ट झालं आहे. एवढंच मी प्रतिक्रिया देईन. सध्या गणपतीच्या निमित्तानं कोकणात जाण्यासाठी चाकरमानी कोकणाच्या दिशेने निघालेत आणि त्यासाठी मंगळवारी दादर स्थानकावरून विशेष ट्रेन सोडली जाणार आहे. यातून 1800 प्रवाशांना कोकणात जाता येणार आहे आणि याचं आरक्षण आधीच करण्यात आलंय. मात्र आता या एक्सप्रेसवरून वाद सुरू झालाय, कारण या ट्रेनचं नाव मोदी एक्सप्रेस ठेवण्यात आलंय. त्यामुळे आपल्या पक्षप्रमुखांना महत्त्व देण्यासाठी हे नाव दिल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. त्यामुळे एक्सप्रेसवरून मुंबईच्या महापौर विरुद्ध आमदार नितेश राणे असा सामना रंगला. सन्मान्य मोदी साहेबांनी, देशाचे जे पंतप्रधान आहेत, कोकणाच्या एका भूमिपुत्राला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फार सन्मानाने स्थान दिलेलं आहे. सन्मान्य राणे साहेबांना ज्या मान सन्मानाने मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने जो मान सन्मान दिला, आणि त्यामुळे असंख्य कोकणवासियांची भावना आहे की मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजे. आमच्या सगळ्यांची भावना आहे की मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजे. कोकणाला चालून आलेली एक सुवर्ण संधी आहे, कारण का राणे साहेबांचे जे खातं आहे त्याच्यामुळे असंख्य रोजगार निर्मितीसाठी आम्हाला एक वेगळी संधी भेटणार आहे. म्हणून या सगळ्यासाठी मोदी साहेबांचे आभार मानण्यासाठी आम्ही त्यांच्याच नावाने मोदी एक्सप्रेस आज गणेश चतुर्थीसाठी ह्या वर्षी पहिल्यांदा मी सोडतो आहे. फक्त हे नाव देण्यापेक्षा गणेशोत्सवची ट्रेन किंवा गणपतीला लागून असलेलं नाव हे जास्त कोकणवासियांना पण आवडलं असतं. अर्थात आज कोकणवासी पण नक्की खुश होणार, कारण ट्रेन मिळते आणि ती पण मोफत आय थिंक हो मिळते. फक्त ह्याच्यामध्ये देव तरी आता सोडूया. म्हणजे जो सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गणपती म्हटलं की अविभाज्य भाग आहे, त्याला सोडलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आम्ही पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांचा मान सन्मान सगळ्यांनीच राखला पाहिजे. कदाचित हे नाव मोदींना पण अपेक्षित नसेल किंवा त्यांना आवडणार पण नाही, पण ठीक आहे, देव तरी सोडा. गणेशोत्सव कोकणवासियांना निर्बंधात साजरा करावा लागणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. रत्नागिरीत प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी आणि लसीचे 2 डोस अनिवार्य असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. त्यांचे 2 डोस पूर्णता झालेले आहेत. त्यांनी सर्टिफिकेट दाखवून जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याला त्यांना मुभा देतोय आपण. 18 वर्षापर्यंत लसीकरण नसल्यामुळं 18 वर्षाच्या आतल्या सगळ्या जे तरुण आहेत किंवा बालक आहेत त्यांना देखील आपण प्रवेश देतोय. 72 तास अगोदर केलेली RT-PCR टेस्ट असेल तर त्यांना देखील आपण प्रवेश देतोय. आणि जर टेस्ट न करता आलं तर या ठिकाणी अँटीजन आपण त्यांची टेस्ट करून तात्काळ त्यांना गणपतीसाठी मोकळं करणार आहोत. करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना अंबाजोगाई इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांच्यासोबत इतर 2 आरोपींना देखील न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यात ॲट्रॉसिटी 307 असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात न्यायालय पोलीस कोठडी सुनावतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान करुणा शर्मा प्रकरणी बीड पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू असून बेकायदा जमाव जमवणं आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाहूया ते नेमकं काय म्हणाले. श्रीमती करुणा शर्मा, अरुण दत्तात्रय मोरे यांच्यावर 307, 323, 504, 506, 34 सह अट्रॉसिटी सह गुन्हा दाखल झालेली आहे. त्यांनी जातीवादी शिवीगाळ केली आणि चाकूने यांच्या सहकार्यानं वार केले. त्यांच्या वार करण्याच्या उद्देशाने त्यांचे जखमी केले. यांच्या आधारावर गुन्हा दाखल झालेले परली शहर पोलीस स्टेशनमध्ये. नंतर त्या गुन्ह्याच्या आरोपी वगैरे ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या जे वाहन आहे ते झडती घेताना त्यांच्यामध्ये वाहनामधून एक पिस्टल मिळाले. त्यांच्या आधारावर त्या गाडीच्या मालक आहे त्यांच्यावर आमसाक्षाखाली गुन्हा दाखल झालेली आहे. एकतर सखोल चौकशी झाली पाहिजे. पहिली गोष्ट तर अशी आहे की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि बोलण्याच्या अधिकारापासून कोणी वंचित ठेवण्याचं कारण नाही आहे. त्या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्यातून कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे राखली जाते आहे हे आपल्यासमोर स्पष्ट होत आहे. आणि मला असं वाटतं की हे जे आरोप प्रत्यारोप लागत आहेत, विशेषतः बंदूक ठेवल्याचा की रिव्हॉल्वर जी काय असेल पिस्तूल ठेवल्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर मिळालेली पिस्तूल, या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे याची नीट चौकशी झाली पाहिजे, कुठल्याही दबावाविना चौकशी झाली पाहिजे. ज्येष्ठ कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून मागील काही दिवसांपासून मोठा वादंग निर्माण झालेला असताना शिवसेनेनं या सगळ्या प्रकरणात उडी घेतली आहे. अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचं असल्याचं मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणं योग्य नाहीच असं परखड मत सामनातून व्यक्त केलं गेलंय आणि अख्तर यांना सुनावण्यात आलंय. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयात कोणताही फरक नसल्याचं त्यांचं म्हणणं सर्वस्वी चुकीचं असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं गेलं. जावेद अख्तर यांनी संघ आणि तालिबान यांची तुलना केलेली होती. त्यानंतर राज्यभरातच नाही तर देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. जावेद अख्तर यांच्या विरोधात आंदोलनसुद्धा केलं जाते आणि त्याचबरोबर त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जाते. दरम्यान भाजपपासून फारकत घेतलेल्या शिवसेनेनं मात्र या मुद्द्यावर त्यांच्याशी सुसंगत अशी भूमिका घेतली. दरम्यान संघाची तुलना तालिबानशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांना भाजप आमदार नितेश राणेंनी खडेबोल सुनावले. जाहीर चर्चेला या, अन्यथा सर्व हिंदूंची माफी मागा अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. राणेंनी जावेद अख्तर यांना एक खुलं पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केलाय. अख्तर यांनी संघाची तालिबानी दहशतवाद्यांशी केलेली तुलना हे एक नियोजनबद्ध कटकारस्थान आहे असा आरोपही त्यांनी केलाय. यानंतर बातमी शाळांच्या संदर्भातली आहे. शाळा सुरू करण्यासाठी ठराविक जणांचा विरोध आहे, ज्यांना पगार व्यवस्थित सुरू आहे त्यांचाच विरोध आहे असं वक्तव्य केलंय भास्कर जाधव यांनी आणि त्यामुळे एक नवा वाद निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागातला पट हा 12च्या वर नाही, मुलांना कोरोनाचा संसर्ग मग कसा होणार असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला. शाळा सुरू करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असं मत सुद्धा भास्कर जाधवांनी व्यक्त केले. दुसऱ्या बाजूला राज्यातल्या टास्क फोर्सनं शाळा सुरू करण्याच्या संदर्भात घाई करू नये असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्या संदर्भातला निर्णय अजून घेतलेला नाहीये आणि आपण घाई करणार नाही शाळा उघडण्याच्या संदर्भात असं सुतोवाच केलेलं असताना शिवसेनेच्याच भास्कर जाधव यांनी मात्र शाळा उघडल्या जाव्यात अशी भूमिका घेतल्यानं अनेकांचे डोळे विस्फारले. माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की ग्रामीण भागातल्या शाळा ह्या आता सुरू झाल्या पाहिजेत गणेशोत्सवानंतर आणि तशा प्रकारची भूमिका घेऊन तशा प्रकारची निवेदन आणि विनंती घेऊन मी राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे जाणार आहे. मुद्दा हा आहे की ग्रामीण भागामध्ये आता मुलांची उपस्थितीच कमी आहे. कुठल्या शाळेमध्ये 5 मुलं, 10 मुलं, 15 मुलं आणि तिथे 4-4, 5-5 शिक्षक आणि 5-5, 6-6 खोल्या आहेत. कोरोनाला रोखण्याकरता प्रमुख काय जबाबदारी किंवा काय काळजी घेतली पाहिजे तर सोशल डिस्टन्सिंग, म्हणजे 10 मुलांना बसण्याकरता स्वतंत्रपणे बसवता येईल, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा अंतरावर बसवता येईल, मास्क वापरता येईल आणि त्यांना शिक्षण हे आता ऑनलाईन पद्धतीनं करण्याच्याऐवजी ऑफलाईन सहज करता येईल. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचा अडसर दूर झाला. मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा पुणे मनपाचा डाव उधळला गेला. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची बदली झाली रद्द. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न लागला मार्गी. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाईम. राज्यातल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होतीये आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल काहीशी चिंता व्यक्त केली आहे. जनतेचं आरोग्य महत्त्वाचं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी उत्सव वगैरे आपण नंतर करू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचं आवाहन केलंय. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना त्यांनी हे आवाहन केलंय. जनतेचं आरोग्य महत्त्वाचं आहे, उत्सव नंतर करू असं म्हणत हे उघडा ते उघडा असं मागणी ठीक आहे, पण त्यातून धोका वाढलाय. प्रत्येकानं नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही, म्हणून माझ्या शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांना त्यांनी हे आवाहन करतो असं म्हटलंय. आपण सगळ्यांनी शहाणपणानं वागून लोकांच्या जीवाचं रक्षण करू असं म्हणत त्यांनी साद घातली. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया. मुख्यमंत्री केवळ भावनिक आवाहन करत या ठिकाणी दिवस ढकलण्याचं काम करते. नियम पाळा हे सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी सांगावं, त्यांच्या महाविकास आघाडी सरकारमधले पक्षाचे नेते कार्यकर्ते नियम पाळतात का? कालच आपण महाराष्ट्रामध्ये झालेल्या सभा बघा. संजय राऊतांची शिरूरला झालेली सभा, जुन्नरला झालेली सभा, पवार साहेबांचा झालेला मेळावा, युवा सेनेचे झालेले मेळावे, मग कुठे आहे नियम? त्यामुळे नियम सांगत असताना चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम, स्वतःपासून सुरू करायला पाहिजे ना. आज ज्या वेळेला मुख्यमंत्री पालक असतात राज्याचे, तेव्हा पालकत्वाच्या भूमिकेनं लोकांना उपदेश करण्यापेक्षा या ठिकाणी आपला पक्ष, आपल्या सत्तेतल्या लोकांनी पाळायला पाहिजे ना नियम. तर त्या ठिकाणी लोक आपल्या आव्हानाला प्रतिसाद देतील. यानंतर 2 वेगळ्या बातम्या. बिबट्या आणि एका मांजरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. मांजरीला भक्ष्य बनवण्याच्या प्रयत्नात बिबट्या आणि मांजर विहिरीत कोसळले. सुरुवातीला दोघांमध्ये स्वाभाविकपणे संघर्ष झाला. इवलीशी मांजरी त्या बिबट्याच्या समोर तिचा काय निभाव लागणार होता, पण झालं भलतंच. सिन्नर तालुक्यातल्या कणकोरी गावात जेव्हा ही घटना घडली आणि त्यानंतर लोक तिथे पोहोचले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण काही तासात संघर्षाचं रूपांतर दोघांच्या मैत्रीत झालं. अगदी एकमेकांच्या अंगावर दोघं खेळत होते. नंतर त्यांच्या विहिरीतून सुखरूपपणे त्या दोघांची सुटका करण्यात आली. पण हा व्हिडिओ मात्र सगळ्यांसाठीच लक्षवेधी ठरला. पुण्यातील जुन्नरमध्ये तरसाच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झालेत. खेड तालुक्यातल्या खरपुडी गावात ही घटना घडली आहे. हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. एक तरुण वेळीच मदतीला धावल्यानं हल्ला झालेला वृद्ध सुदैवानं बचावले. खेड तालुक्यातल्या खरपुडी गावात हा थरार घडला. काठीच्या साह्यानं पुन्हा या तरसावरती हल्ला करण्यात आला आणि मग
या तरसानं तिथून पळ काढला. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.